2026 बरीच लोक फिअरमध्ये आहेत. माझे बरेच क्लायंट मला विचारतायत की सर, मी माझा पोर्टफोलिओ सेल करू का किंवा SIP बंद करू का? कारण ट्रम्प्सचे बरेच काही इश्यूज चालू आहेत, US फेडचे काही इश्यूज चालू आहेत, आपल्या इंडियामध्ये गोल्डची प्राइस वाढत चाललेली आहे, कुठली क्लॅरिटी नाही आहे, AIचा बबल फुटण्याची शक्यता आहे. तर मी नक्की काय केलं पाहिजे? पण जरा कल्पना करा की इक्विटी होल्ड करणं हीच खरी वेल्थ क्रिएशन करण्याचं सिक्रेट आहे. आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आजचा व्हिडिओ मार्केटचा फिअर आणि तुमचं वेल्थ क्रिएशन ह्याची पूर्ण क्लॅरिटी देणार आहे. मी ऑलमोस्ट 10 वर्षापासून या इंडस्ट्रीमध्ये आहे. फायनान्शियल 10 पेक्षा जास्त वर्षापासून या इंडस्ट्रीमध्ये आहे. मी योगेश लोखंडे, फायनान्शियल अबंडन्स कोच, आणि बरेच लोक मला करोडपती कोच म्हणून पण ओळखतात. मी माझ्या या इतक्या वर्षाच्या पिरियडमध्ये बघितलं, 90% लोक इक्विटीमध्ये पैसा तर इन्व्हेस्ट करतात, पण 10%च लोक जी आहेत ते वेल्थ क्रिएट करतात. ह्याच्या मागचं कारण काय आहे? फरक फक्त एकच आहे की बाईंग नाही, सेलिंग नाही, फक्त होल्डिंग करून ठेवणं. आणि जर तुम्ही ही सिक्रेट जाणून घेतला तर ऑटोमॅटिकली इक्विटी हा एक लॉंग टर्म गेम तुम्हाला खेळायला सुद्धा मजा येईल, आणि त्याच्यामध्ये डेली न्यूज असून सुद्धा तुम्हाला हे गेमची एक नवीन क्लॅरिटी. तर तुम्ही रेडी असाल तर सिरियस ऑन दिस पर्टिक्युलर नोट, ज्याच्यामध्ये मी एक तुम्हाला माझ्या क्लायंट बद्दल सांगतो की ज्याची सॅलरी ऑलमोस्ट 75,000च्या आसपास आहे. 2018 पासून त्यांनी SIP माझ्याकडे चालू केली. 2020 मध्ये कोविडमध्ये आल्यानंतर मार्केट जे क्रॅश झालं ते 25,000 पर्यंत क्रॅश झालं होतं. 40%चा क्रॅश बघितल्यानंतर ते मला म्हणाले की योगेश, आपण SIP बंद करूया का, किंवा पैसा मार्केटमधून काढून घेऊया का, मार्केटमधून एक्झिट घेऊया का? कारण कुठल्याच प्रकारची क्लॅरिटी नव्हती. मार्केट लॉकडाऊनमध्ये होतं, लोक घरात अडकून होते, इन्कमचे सोर्स नव्हते, आणि असं वाटत होते की प्रत्येक व्यक्ती आता जग संपलेलं आहे. पण मला क्लिअर होतं की ही सुरुवात आहे नवीन वेल्थ क्रिएशनची. तर जेव्हा मी आज त्यांचा पोर्टफोलिओ ज्यावेळी बघतोय, तर ऑलमोस्ट डबल पेक्षा जास्त त्यांना रिटर्न मिळालेले आहेत. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे जे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे, ते म्हणजे काय, असे 8 रिझन की तुम्ही पोर्टफोलिओ का होल्ड केला पाहिजे. त्यातलं पहिलं सगळ्यात महत्वाचं रिझन आहे इन्फ्लेशन. इन्फ्लेशनला बीट करणं हे जर तुमचं ध्येय असेल तर FD म्हणजे फुल डिझास्टर. FD ज्याच्यामध्ये 6% देते, पण इन्फ्लेशन 6% आणि 7% जर असेल तर तुमच्या FD ला खाऊन टाकतं. तर इक्विटी इज अ रिअल गोल्ड, इज अ रिअल ग्रोथ. तुम्हाला चेंज करणं गरजेचं आहे. दॅट इज द नंबर 1 रिझन. नंबर 2 रिझन जे आहे ते आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. तुम्ही जेव्हा FD मध्ये ठेवता त्यावेळी तुमचा पैसा कंपाऊंड होतो, पण तो सिंपल इंटरेस्टवरती होतो, कंपाऊंडिंग मध्ये होत नसतो. पण लोकांना वाटतं की तिथं माझं वेल्थ क्रिएट जास्त होतं. सो पुढच्या 5 वर्षासाठी जरी स्लो असेल तर नेक्स्ट 10 वर्षामध्ये एक मॅजिक होतं, कारण त्या ठिकाणी तुमचा टाइम आणि पेशन्स हे वेल्थ क्रिएट करून देणार आहे. सो पॉवर ऑफ कंपाऊंडिंग हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. हा जर तुम्ही रिअल अंडरस्टँड केला तर ऑटोमॅटिकली तुम्हाला तुमच्या वेल्थसाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. पॉवर ऑफ कंपाऊंडिंगवरती आपलं नेक्स्ट बुक येणार आहे की ज्याच्यामध्ये आपण माइंडसेट, टाइम आणि हे पॅनिक सिच्युएशन पासून कसं वाचलं पाहिजे ह्याच्यावरती क्लॅरिटी मिळणार आहे. त्याचबरोबर तिसरा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे ती आहे मार्केट टाइम पॉसिबिलिटी काय आहे. सर, टॉप कुठे आहे हे आपल्याला माहित नाही आहे, बॉटम कुठं आहे हे कुणाला माहित नाही, आणि जे जर तुम्हाला सांगत असतील तर ते स्कॅम आहे. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की तुम्हाला होल्ड करणं फॉर वेल्थ क्रिएशन. आणि होल्ड करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुमच्या इन्व्हेस्टमेंटला. ही जर क्लॅरिटी असेल तर तुमचं वेल्थ ऑटोमॅटिकली क्रिएट होऊ शकतं. चौथा सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे ती आहे बिझनेस म्हणजे ओनरशिप. म्हणजे काय, तुमच्या फायनान्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट इक्विटी करताय तर बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करताय. आणि इक्विटी म्हणजे गेमिंग नाही आहे, कारण तुम्ही पैसा रिलायन्स, टाटा, अंबानी अशा ठिकाणी टाकता, तर तुम्ही त्या कंपनीचे ओनर बनता आणि ओनर पॅनिक करत नाहीत. जर तुम्ही हा माइंडसेट जर घेऊन चालला असाल तर तुमच्यासाठी इक्विटी खूप छान रिटर्न देऊ शकते. पाचवं महत्वाची गोष्ट आहे ती आहे व्हॉलेटिलिटी. व्हॉलेटिलिटी इज इक्वल टू अपॉर्च्युनिटी. जर मार्केट पडत असेल किंवा SIP युनिट घेत असाल तर व्हॉलेटिलिटी हा तुमचा दोस्त आहे. तुम्ही त्याच्याबरोबर मैत्री करा, कारण जर तुम्ही मैत्री केली तर ऑटोमॅटिकली व्हॉलेटिलिटी तुम्हाला एक बूस्ट देईल तुमच्या SIP ला. तर जेव्हा व्हॉलेटिलिटी असेल तर यू थिंक अबाउट इट्स अ अपॉर्च्युनिटी.
टॅक्स सगळ्यात महत्वाचा की टॅक्स इफेक्टिव्ह असला पाहिजे. जर 1 वर्षामध्ये तुम्ही जर विड्रॉ करताय तर नक्कीच तुम्हाला टॅक्सेशन बसेल. लॉंग टर्म मध्ये स्मार्ट टॅक्स वरती आपण काम करून त्याच्यातून पैसा विड्रॉ करू शकतो. त्याच्यामध्ये आपण ऑलमोस्ट 1% ते 7% आपलं टॅक्सेशन रिड्यूस करू शकतो. तर हे कळणं खूप गरजेचं आहे. 7वा महत्वाचा जो आहे डिसिप्लिन फॉर वेल्थ बिल्डिंग फॉर्म्युला. सो मंथली SIP प्लस लॉंग टर्म बिल्डिंग प्लस मध्ये जे काही अमाऊंट येते ती तुम्ही त्यात टाकणं लमसम मध्ये. इट क्रिएट ऑटोमॅटिक मिलियनियर सिस्टीम. सो इमोशन ह्याच्यातून काढून टाका. हृदयाची धडकी कितीही असो मार्केटवरती, पण स्टील तुम्हाला काय करायचंय, वेल्थ क्रिएशन करायचंय. आणि सगळ्यात महत्वाची जी 8वी बाजू आहे ती लोकांना सांगितली जात नाही, अँड दॅट इज हिस्ट्री नेव्हर लाय. ठीक आहे, मागच्या प्रत्येक हिस्ट्रीला तुम्ही बघून घ्या की एक्झॅक्टली काय झालेलं आहे. एव्हरी क्रॅश इट रिकवर्स अँड फास्टर वे रिकवर्स. एव्हरी पॅनिक इज अ टेम्पररी. लॉंग टर्म इक्विटी विनर जे आहेत तेच सगळ्यात जास्त पैसा बनवतात. तुम्ही कुठल्याही लॉंग टर्म इक्विटी ओनरला जर बघितला, जसं वॉरन बफे असतील किंवा कुणी मरी असते, तर ज्यावेळी तुम्ही ह्यांना बघता तर ऑटोमॅटिकली तुम्हाला कळतं की ह्यांनी लॉंग टर्म मध्ये वेल्थ क्रिएट केलेला आहे, शॉर्ट टर्म मध्ये नाही. तर इक्विटी हा रिस्की प्रोडक्ट नाही आहे, तर इक्विटी हा पेशन्स टेस्ट प्रोडक्ट आहे. जे होल्ड करू शकतात तेच वेल्थ क्रिएट करू शकतात आणि त्यांचं वेल्थ क्रिएट होऊ शकतं. तर इमॅजिन करा पुढच्या 10 वर्षात किंवा 15 वर्षामध्ये जर SIP चालू आहे, मार्केटचा नॉईज तुम्ही म्यूट केलेला आहे आणि तुमचा पोर्टफोलिओ तुम्हाला सांगतोय थँक्यू फॉर होल्डिंग मी बिकॉज आय एम युअर बिगेस्ट फ्रेंड. जर तुम्हाला पण इक्विटीमध्ये टेन्शन असेल किंवा तुम्हाला राईट फंड निवडायचा असेल, म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल, तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की आपल्या फायनान्शियल आझादीच्या या सिस्टीमला जॉईन करा, जेणेकरून आपण स्वतःचा एक पोर्टफोलिओ बनवू आणि तुमचं वेल्थ क्रिएट करू. जसं मी तुम्हाला माझ्या या क्लायंटबद्दल सांगितलं तसं तुमची जर्नीसवर स्टार्ट करू शकते. जर तुम्हाला जर्नी स्टार्ट करायची असेल तर खालती दिलेल्या व्हॉट्सअपवरती स्टार्ट फायनान्शियल आझादी असं टाकायचं आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा तुमचं वेल्थ क्रिएट करू शकता. स्टे ब्लेस्ड.